हॅलो 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टार्ट करत आहे ते म्हणजे लेक्चर नंबर 2. लेक्चर नंबर 2 मित्रांनो 10वीचा मॅथ आणि तो चॅप्टर आपला आहे तो म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. स्टुडंट, आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल लेक्चर नंबर 1 तर तुम्ही लेक्चर नंबर बघून घ्या. आय आयकॉन मध्ये मी तुम्हाला दिलेला आहे. स्टुडंट, जो मुद्दा आपल्याला आज शिकायचा आहे तो म्हणजे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आणि सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिस सेट आहे 1.1. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मॅथ सोडवाला धनंजय भोसले आणि तुम्ही बघताय मॅथ सोडवाला धनंजय भोसले युट्यूब चॅनल, राईट. जर मित्रांनो आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि मित्रांनो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि ॲज वेल एज आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. हॅलो मित्रांनो, आपण आता बघणार आहेत ते म्हणजे सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचं सोल्युशन म्हणजे नेमकं काय. आता बघा, सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल, येस, या ठिकाणी x प्लस वाय इज इक्वल टू आपण 3 घेतलं. तुम्ही मला सांगा x प्लस वाय इज इक्वल टू 3 जर आपण घेतलंय, हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? येस. याच्यामध्ये तुम्ही बघा की x चा इंडेक्स 1 आहे, y चा इंडेक्स 1 आहे, म्हणजे लिनियर आहे. ओके, इक्वलचं साइन आहे म्हणजे इक्वेशन आहे. आणि स्टुडंट x आणि y हे दोघं जण आहेत म्हणजे दोन व्हेरिएबल आहे, म्हणजे हे आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता आपल्याला सोल्युशन पाहिजे मित्रांनो याचं जर आपल्याला सोल्युशन पाहिजे, सोल्युशन म्हणजे नेमकं कोण असतं? ओके, तुम्ही बघा सगळे स्टुडंट, सोल्युशन म्हणजे नेमकं कोण असतं? x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू या दोघांच्या ज्या व्हॅल्यू असतात त्याला आपण सोल्युशन म्हणतो. येस, पण x आणि y च्या कसल्या व्हॅल्यू त्याला आपण सोल्युशन म्हणणार? x आणि y ची व्हॅल्यू जर आपण LHS मध्ये टाकल्या तर उत्तर RHS आलं पाहिजे, करेक्ट. सो दॅट आता तुम्ही बघा की LHS म्हणजे नेमकं कोण आणि RHS म्हणजे कोण. की इक्वलच्या ह्या साईडला जे असतं त्याला आपण LHS म्हणतो, इक्वलच्या पलीकडे जे असतं त्याला आपण RHS म्हणतो. जर का x च्या व्हॅल्यू आणि y च्या व्हॅल्यू यांनी जर LHS इज इक्वल टू RHS जर केलं तर मित्रांनो ते जे काही व्हॅल्यूज आहेत त्याला आपण सोल्युशन म्हणतो. ओके, बघूयात. मग आता तुम्ही मला सांगा, सपोज आपण नंबर 1 मध्ये घेऊया. x ची किंमत मी जर 2 घेतली आणि y ची किंमत 1 घेतली तर काय होईल हो? बघा, LHS इज इक्वल टू x प्लस वाय. x किती बघा 2 प्लस y किती बघा 1. सो 2 प्लस 1 किती 3, म्हणजे LHS किती झाला हो? 3. आणि RHS किती हो? बघा RHS सुद्धा किती आहे? 3. म्हणजे नेमकं काय झालं स्टुडंट या ठिकाणी झालं ते म्हणजे LHS इज इक्वल टू RHS. बरोबर आहे की नाही? येस. मग जर LHS इज इक्वल टू RHS झालं तर आपण म्हणणार की x इक्वल टू 3 व्हॅल्यू, सॉरी x इज इक्वल टू ही 2 व्हॅल्यू आणि y इज इक्वल टू 1 व्हॅल्यू आर सोल्युशन. तर मित्रांनो हे सोल्युशन आहे. जर LHS इज इक्वल टू RHS झालं तर ते सोल्युशन असतं. म्हणजे सोल्युशन म्हणजे काय कळालं तुम्हाला? सोल्युशन म्हणजे ह्या व्हेरिएबलच्या किमती असतात त्या जर LHS मध्ये टाकल्या तर उत्तर RHS येतं, म्हणजे दोघांचं उत्तर सेम असतं. अशा x आणि y च्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार? सोल्युशन. बरोबर? येस. आता स्टुडंट, हे जे x प्लस वाय इज इक्वल टू 3 आहे, हे जे आपण आता बघितलं x प्लस वाय इक्वल टू 3 आहे, ह्या एका इक्वेशनला इनफायनाइट सोल्युशन असतात. एका इक्वेशनला इनफायनाइट सोल्युशन असतात. ओके, एका बघा, तुम्हाला बघायचे बघू शकता. x ची व्हॅल्यू जर आता मी असं खालीच लिहितोय सरळ म्हणजे समजेल तुम्हाला. x ची व्हॅल्यू मित्रांनो मी 2 घेतली, y ची व्हॅल्यू 1 घेतली तर तुम्हाला लगेच कळतंय 2 प्लस 1 आन्सर किती येतंय? 3. करेक्ट आहे. जर मी इथं 4 घेतलं आणि या ठिकाणी मित्रांनो -1 घेतलं तर 4 - 1 त्याचा आन्सर किती येते मला सांगा? 3 येते. म्हणजे LHS आणि RHS या आहेत x च्या व्हॅल्यू, या y च्या व्हॅल्यूज आहेत. जर आपण घेतलं 5 आणि -2 आन्सर किती येणार आहे? 3. आपण घेतलं 6 आणि -3 आन्सर किती येणार आहे मित्रांनो? 3. म्हणजे स्टुडंट असं जाऊ आपण 2, 4, 5 त्याचबरोबर 2 - 1 या ठिकाणी. ओके, करेक्ट आहे ते सुद्धा. स्टुडंट या ठिकाणी 7 आणि -4, 7 - 4 हे सुद्धा आन्सर किती येणार आहे? 3. त्याचबरोबर 8 - 5 सो हे सुद्धा आन्सर किती येणार आहे? 3. तुम्हाला वाटेल की मी मध्ये मायनस साइन घेतलंय, नाही, हे जे मायनसचं साइन आहे हे -5 आहे स्टुडंट. ह्या सगळ्या y च्या व्हॅल्यूज आहेत इकडच्या, ह्या सगळ्या मित्रांनो x च्या व्हॅल्यूज आहेत. येस, म्हणजे ह्या x आणि y च्या व्हॅल्यूज आपल्याला 3 आन्सर आणून देतात. LHS इज इक्वल टू RHS करतात. म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यूज कोण आहेत मित्रांनो? सोल्युशन. पहा सगळे, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय? नेमकं काय? तर स्टुडंट, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये 2 इक्वेशन असतात.
किती इक्वेशन असतात? 2. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल 2 असतात बघा. 2 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके. पण मित्रांनो हे जे 2 इक्वेशन्स आहेत त्याच्यामध्ये सेम व्हेरिएबल असायला हवा. त्या 2 इक्वेशन मध्ये सेम व्हेरिएबल असायला हवे तर त्या इक्वेशनला आपण म्हणणार सायमल्टेनियस इक्वेशन. तुम्ही या ठिकाणी मित्रांनो बघून घ्या 5x - 3y = 8 आणि स्टुडंट हे दुसरं आहे 3x + y = 2. म्हणजे यावरून तुम्हाला असं समजतं की याच्यामध्ये हे 2 इक्वेशन्स आहेत. हे आहे इक्वेशन नंबर 1 आणि हे आहे इक्वेशन नंबर 2. म्हणजे किती इक्वेशन आहेत? 2. ओके. आता मित्रांनो सेम व्हेरिएबल पाहिजे. या ठिकाणी स्टुडंट तुम्ही बघा, यामध्ये बघा x इथं पण आहे, x इथं पण आहे, म्हणजे सेम व्हेरिएबल आहे. त्याचबरोबर स्टुडंट y इथं पण आहे, y इथं पण आहे, म्हणजे सेम व्हेरिएबल आहे. म्हणजे 2 व्हेरिएबल आहेत आणि ते 2 व्हेरिएबल सेम सुद्धा आहेत. म्हणून आपण ह्या 2 इक्वेशनला म्हणणार सायमल्टेनियस इक्वेशन्स. करेक्ट ना? येस. आता स्टुडंट मी काही एक्झाम्पल याचे लिहितो. एक्झाम्पल नंबर 2. 2x + 3y = 3. हे एक लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल. दुसरं 5x - 7y = 2. बघा इक्वेशन नंबर 1 आणि स्टुडंट इक्वेशन नंबर 2 म्हणजे 2 इक्वेशन्स आहेत. त्यामध्ये x व्हेरिएबल आहे आणि y व्हेरिएबल आहे. देअरफॉर दीज आर सायमल्टेनियस इक्वेशन्स. येस, समजलंय सगळ्यांना? मग सायमल्टेनियस इक्वेशन कोणाला म्हणायचंय? तुम्ही स्वतः मित्रांनो कमेंट मध्ये जर तुम्हाला पटपट टाइप करता आलं तर एक एक्झाम्पल सायमल्टेनियस इक्वेशनचं सांगा आणि नाहीतर मित्रांनो वहीमध्ये सुद्धा सायमल्टेनियस इक्वेशनचे एक्झाम्पल लिहा. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे नेमकं काय हे तुम्ही वहीत लिहून घेऊ शकता. ओके. अजून आपल्याला काही एक्झाम्पल या ठिकाणी मित्रांनो लिहिता येतील. ते म्हणजे 8x - 7y = 4 आणि मित्रांनो 5x + 8y = 9. हे सुद्धा मित्रांनो इक्वेशन 1 इक्वेशन 2 आणि यामध्ये सुद्धा 2 व्हेरिएबल आहेत x आणि y आणि ते दोन्ही व्हेरिएबल कसे आहेत? दोन्ही इक्वेशन मध्ये सेम आहेत. म्हणजे हे झाले एक्झाम्पल्स ऑफ द सायमल्टेनियस इक्वेशन. ओके. आता स्टुडंट आपल्याला जे शिकायचंय आपला पुढचा मुद्दा सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये मेथड्स टू सॉल्व्ह लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आपल्याला पद्धती शिकायच्यात. कोणत्या पद्धती आहेत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी? तर बघा पहिली मेथड, दुसरी मेथड आणि तिसरी मेथड. म्हणजे आपल्याला ह्या 3 मेथड आहेत. ह्या 3 मेथड आपण कधी शिकलेलो स्टुडंट? ह्या तिन्ही मेथड मित्रांनो आपण 9th स्टँडर्डला शिकलेलो आहे. ओके. पहिली मेथडचं नाव काय बघा? इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट. म्हणजे बघा 10वीला असं तुम्हाला येणार नाहीये की सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन बाय इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट असं येणार नाहीये. किंवा सॉल्व्ह द सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल बाय सबस्टिट्यूशन मेथड किंवा सॉल्व्ह बाय स्पेशल टाइप ऑफ इक्वेशन असं येणार नाहीये. मित्रांनो जास्तीत जास्त सगळ्यांची फेवरेट जी मेथड असते ती आहे पहिली, ती म्हणजे इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट. या मेथडचा वापर करून सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करा, ही मेथड आहे. ओके. अजून मित्रांनो काही एक्झाम्पल साठी ही मेथड आपल्याला वापरावीच लागते, ती म्हणजे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. करेक्ट. चालेल. आता स्टुडंट आपण इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट या मेथडचा वापर करून एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. त्याचबरोबर या तिसऱ्या मेथडचा देखील आपण उपयोग करणार आहोत. ओके. आता स्टुडंट आपण स्टार्ट करणार आहे ते म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.1 आणि प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये हा तुम्हाला पहिली ऍक्टिव्हिटी आहे. इझी ऍक्टिव्हिटी आहे मित्रांनो, एकदम सोपी आहे. मित्रांनो मी शिकवत असताना तुम्हाला जर काही डाऊट येत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता आणि लवकरच मित्रांनो मी आपला एक ऑनलाईन विद्यार्थ्यांचा म्हणजे ऑनलाईन जे शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते टाकू शकता. ओके. आता स्टुडंट बघा हे इक्वेशन्स अशा प्रकारचे मित्रांनो एक्झाम्पल्स आपण 9वीला सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत आणि मित्रांनो असं एक एक्झाम्पल आपल्याला म्हणजे हे ऍक्टिव्हिटी टाइपचं एक्झाम्पल 10वीला सुद्धा आहे. ओके. बघा 5x + 3y = 9 हे झालं मित्रांनो इक्वेशन नंबर 1. ओके. 2x - 3y = 12 हे झालं इक्वेशन नंबर 2. आता या 2 इक्वेशनला जर नीट आपण ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी y आणि y चे कोएफिशिएंट आपल्याला सारखे दिसतात, ते म्हणजे 3 आणि 3. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये आहे 3y आणि खाली पण आहे 3y. पण एका ठिकाणी आहे +3y, दुसऱ्या ठिकाणी आहे -3y. म्हणजे हे जे एक्झाम्पल ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती आहे मित्रांनो इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट. मित्रांनो इलिमिनेशन म्हणजे काय? काढून टाकणे.
करेक्ट. येस. मग +3y -3y यांची जर आपण कॅल्क्युलेशन्स केली, तुम्ही इथं बघू शकता की +3y आणि -3y हे मित्रांनो दोघं जण कॅन्सल होतील आणि आन्सर किती येणार 0. मग जर मित्रांनो आन्सर जर 0 आलं म्हणजे y काय झाला निघून गेला, y रिमूव्ह झाला म्हणजे इलिमिनेट झाला. y जर इलिमिनेट झाला तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार x ची. आपल्याला व्हॅल्यू मिळणार मित्रांनो x ची. सो दॅट सेम या ठिकाणी तसंच आहे. ऍड इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 ची मित्रांनो आपण ऍडिशन केली, याला व्यवस्थित मांडून घेतलं. +3y -3y या ठिकाणी मित्रांनो कॅन्सल झाले, राईट. सो 5x आणि हे 2x किती झाले 7x. ओके. इथं 12 आणि 9 म्हणजे 12 आणि 9 मित्रांनो किती झाले 21. ओके. जर मित्रांनो तुम्हाला 21 किंवा 9 असं जर म्हणलेलं जर योग्य वाटलं नाही, काही विद्यार्थी मित्रांनो हिंदी भाषिक सुद्धा असू शकतात जे हिंदी बोलतात, त्या विद्यार्थ्यांनी असं सांगा मला. जर मित्रांनो तुम्हाला कम्फर्टेबल नाही वाटलं तर मग मी मित्रांनो एकतर हिंदीमध्ये बोलेल किंवा इंग्लिशमध्ये बोलेल, म्हणजे तुम्ही सांगा कमेंटमध्ये. येस. आता स्टुडंट बघा इथं 12 आणि 9 म्हणजे 21 होतं म्हणजे 21. स्टुडंट बघा आपल्याला x ची व्हॅल्यू शोधायची आहे. या ठिकाणी जर x असेल तर मग आपल्याला फक्त 7 लिहिलं तरी पण चालेल. x ची व्हॅल्यू शोधायची आहे. सो दोन्ही साईडला आपण 7 ने डिवाइड करणार. इकडे जर 7 ने डिवाइड केलं तर ते कसं होत असतं 7x अपॉन 7 7 7 कॅन्सल. येस. म्हणजे स्टेप तशी असते ती, पण आपण तसं शक्यतो करत नाहीत. 7 मल्टिप्लायचा पलीकडे गेल्यावर डिवाइड असं करतो. सो वरती येणार 21, खाली येणार 7, 7 × 7 7 त्रिक 21. ओके. 7 × 7 7 त्रिक 21 म्हणजे x ची किंमत किती भेटली आपल्याला 3 भेटली. ओके. आता ही जी x ची किंमत 3 आहे, आपण प्लेस शब्द वापरतो किंवा आपण पुट शब्द वापरतो. पुट x = 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण x ची किंमत 3 या ठिकाणी टाकलेली आहे किंवा टाकणार आहोत. आता बघा 5 इक्वेशन 1 5x ची किंमत 3 आहे. सो 5 × 3 + 3y = 9. करेक्ट आहे. येस. सो दॅट 5 × 3 मित्रांनो 15 होणार. करेक्ट. 15 + 3y = 9. आता बघा 15 + 3y = 9 आहे. करेक्ट आहे. येस. आता स्टुडंट तुम्ही बघू शकतात की 15 या ठिकाणी प्लस आहे, पलीकडे गेल्यावर मायनस होईल. या ठिकाणी तेच झालेले आहे. 3y = 9 मायनस मित्रांनो 15 आणि 3y = -6. बघा 9 - 15 म्हणजे 15 मधून 9 गेले 6 राहिले. मोठ्या संख्येचं साइन दिलं ते म्हणजे मायनस, 15चं साइन मायनस आहे. सो -6. आणि आता y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो दॅट मित्रांनो y एका साइडला आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे 3 नको. म्हणजे स्टुडंट हे 3y = -6 आहे. दोन्ही साइडला 3 3 ने डिवाइड करा. 3 ला 3 कॅन्सल होईल म्हणजे एका साइडला राहिला y आणि इकडे राहिलं -6 आणि अपॉन 3. 3 × 3 3 × 2 6. सो आन्सर आलं मित्रांनो -2. मित्रांनो आपल्याला x ची व्हॅल्यू भेटलेली आहे या ठिकाणी 3 आणि y ची व्हॅल्यू भेटलेली आहे -2. करेक्ट. सो दॅट या ठिकाणी आपण लिहू शकतोय की x ची व्हॅल्यू भेटली आहे 3 आणि y ची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे -2. अशा पद्धतीने मित्रांनो ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे. येस. आता मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपल्याला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर 2 असा आहे. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचंय आणि जर सायमल्टेनियस इक्वेशनच्या जागी जर लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल आलं तरी सुद्धा चालेल. ओके. कारण की लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल म्हणलं तरी चालेल, सायमल्टेनियस इक्वेशन म्हणलं तरी चालेल. पण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणलं तर 2 इक्वेशन असतात आणि सेम व्हेरिएबल, लक्षात ठेवा. आता स्टुडंट सॉल्व्ह करायचंय म्हणजे काय, x ची व्हॅल्यू शोधायची आहे आणि y ची व्हॅल्यू शोधायची आहे, त्याला आपण म्हणतो सॉल्व्ह करायचं म्हणजे सोल्युशन काढायचं. आता स्टुडंट खाली आपल्याला किती एक्झाम्पल दिलेले आहेत, टोटल 8 एक्झाम्पल दिलेले आहेत आणि हे 8च्या 8 एक्झाम्पल सुद्धा सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. बघून घेऊ आपण सायमल्टेनियस इक्वेशन आहेत का. बघा इक्वेशन 1 इक्वेशन 2 म्हणजे 2 इक्वेशन आहेत आणि सेम व्हेरिएबल आहे. बघा a b b म्हणजे सायमल्टेनियस आहे. इकडे पण बघा एक इक्वेशन दुसरं इक्वेशन, 2 इक्वेशन आहेत. x x y y म्हणजे स्टुडंट सायमल्टेनियस इक्वेशन आहे. त्याचबरोबर किती इक्वेशन, 2 इक्वेशन, त्यामध्ये व्हेरिएबल सेम x x y y. सो दॅट तुम्हाला कळालेलं आहे की हे सगळे कोण आहेत स्टुडंट, सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे बाय इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट मेथड. ओके. म्हणजे एक व्हेरिएबलला ऍडिशन सबट्रॅक्शन करून रिमूव्ह करायचा. पहिल्यांदा एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची, एक रिमूव्ह करायचा. ओके. ऍडिशन सबट्रॅक्शन करून, पण ऍडिशन सबट्रॅक्शन करताना आपल्याला कोणाच्या तरी कोएफिशिएंट सेम करावे लागतील.
ओके, त्यानंतर आपण त्याला इलिमिनेट करू म्हणजे काढून टाकू. पहिल्यांदा एका व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधू आणि परत त्यावरून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढू. अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू मिळणार. बघूयात एक्झाम्पल नंबर 1. स्टुडंट या ठिकाणी बघा, हे आहे एक्झाम्पल नंबर 1. ओके, सी स्टुडंट. ओके, आपल्या आन्सर मध्ये आपण लिहितोय आता ते म्हणजे 3a प्लस 5b इक्वल टू 26. स्टुडंट हे आहे आपलं इक्वेशन नंबर 1. दुसरं a प्लस 5b इज इक्वल टू 22. दिस इज द इक्वेशन नंबर 2. आता स्टुडंट तुम्ही याच्यामध्ये बघून घेऊ शकता कोणत्या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम आहेत का. आता a चे कोएफिशिएंट बघितलं आपण तर या ठिकाणी 3 आहे आणि या ठिकाणी काहीच नाही म्हणजे 1 आहे. या ठिकाणी b चा कोएफिशिएंट 5 आहे आणि या ठिकाणी सुद्धा b चा कोएफिशिएंट 5 आहे. इक्वल टू 26 आणि 22. कोण सेम वाटतो रे तुम्हाला? या ठिकाणी आपल्याला सेम वाटतो तो म्हणजे मित्रांनो 5b आणि 5b. ह्या 5b चं साइन कोणतं आहे? प्लस प्लस आहे. म्हणजे जरी याला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे तर सबट्रॅक्शन करायची. म्हणजे लक्षात ठेवा जर सेम साइन असते बघा प्लस 5b आणि प्लस 5b सेम साइन आहेत अशा वेळेस सबट्रॅक्शन करायची. सेम साइनच्या वेळेस सबट्रॅक्शन करायची आणि डिफरंट साइनच्या वेळेस एडिशन करायची दोन इक्वेशनची. बघू द्यात मी या तुम्हाला साइडला शॉर्टकट देतो. दोन इक्वेशनची एडिशन करायची कधी आणि सबट्रॅक्शन कधी करायची. एक बघा की आयडिया अशी आहे, पहिल्यांदा तुमच्याकडे दोन व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम असायला पाहिजे. कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम असायला पाहिजे. जसं इथं 5 आहे. जर का त्यांचे साइन जर प्लस प्लस असले तर तुम्ही त्यांची मित्रांनो सबट्रॅक्शन करायची, लक्षात ठेवा. जर त्यांचे साइन जर मायनस मायनस असले तरी सुद्धा त्यांची सबट्रॅक्शन करायची, लक्षात ठेवा. एकाचं साइन मायनस दुसऱ्याचं साइन एकाचं प्लस दुसऱ्याचं मायनस असेल अशा वेळेस त्यांची ऍडिशन करायची, लक्षात ठेवा. जर वरच्याचं साइन मायनस असेल खालच्याचं साइन प्लस असेल अशा वेळेस सुद्धा मित्रांनो त्यांची काय करायची आपल्याला? ऍडिशन, हे लक्षात ठेवा. असं केल्यानंतर मित्रांनो एक व्हेरिएबल आपोआप रिमूव्ह होईल आणि आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. करेक्ट. जाऊयात पुढे आता. पहा सगळे की या ठिकाणी लिहू आपण सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. 1 मधून आपण इक्वेशन 2 वजा करूया. स्टुडंट तुम्हाला डायरेक्ट केलं सुद्धा कळेल पण पहिलेच एक्झाम्पल म्हणून डायरेक्ट नाही करत. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करायचे. करूया स्टुडंट. बघा या ठिकाणी आहे 3a प्लस 5b इक्वल टू 26. त्याचबरोबर हे 1a प्लस 5b इक्वल टू 22. येस, सबट्रॅक्शन करायचं बेटा. 3a मधून 1a गेला, 2a राहिले. 5b मधून 5b गेले, कॅन्सल. 5b वजाबाकी करतोय आपण. नाहीतर मग तुम्हाला आणखीन एक पद्धत आहे मित्रांनो की लोअर इक्वेशनचे साइन चेंज करा. या ठिकाणी प्लस आहे होणार मायनस, या ठिकाणी प्लस आहे होणार मायनस, या ठिकाणी नाही साइन म्हणजे प्लस आहे होणार मायनस. ओके, 3a मायनस 1a म्हणजे 2a. येस, हे 5b मायनस 5b म्हणजे कॅन्सल म्हणजे आन्सर 0 इक्वल टू 26 मायनस 22 म्हणजे राहतं आन्सर 4. येस, सो 2a प्लस 0 इज इक्वल टू 4 म्हणजे बेटा 2a इज इक्वल टू 4 म्हणजे स्टुडंट a इज इक्वल टू 4 अपॉन 2. येस मित्रांनो, a ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. b तर या ठिकाणी कॅन्सल झाला, इलिमिनेट झाला, त्यामुळे ह्या मेथडला म्हणतात इलिमिनेशन मेथड. सो दॅट 2 पलीकडे डिवाइडला, सो 2 1 2 2 2 4. सो आपल्याला a ची व्हॅल्यू भेटली बेटा 2. आपल्याला a इज इक्वल टू भेटलं मित्रांनो 2. करेक्ट आहे. आता स्टुडंट आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे ती म्हणजे b ची. करेक्ट. इथपर्यंत मित्रांनो स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, आता म्हणूया पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. तुम्हाला जे आवडीचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये टाका. आपण टाकूयात इक्वेशन 1 मध्ये. करेक्ट. सो 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. ओके, a ची व्हॅल्यू 2 टाका. 3 इंटू 2 प्लस 5b इज इक्वल टू 26. 3 इंटू 2 6 प्लस 5b इज इक्वल टू 26. 6 मित्रांनो प्लस हे पलीकडे गेल्यावर मायनस होणार. सो 5b इज इक्वल टू 26 मायनस 6. सो 5b इज इक्वल टू 26 मायनस 6 म्हणजे 20. आपल्याला b ची व्हॅल्यू शोधायची आहे. सो 5 मित्रांनो पलीकडे किंवा दोन्ही साईडला 5 ने डिवाइड करा. का करायचं डिवाइड? आपल्याला 5 नकोय म्हणजे डिवाइड करायचं म्हणजे तो कॅन्सल होत असतो.
येस. सो बी इज इक्वल टू येतं 5 चोक 20, 5 4 जा 20. सो बी इज इक्वल टू 4. मस्तपैकी मित्रांनो नाव टाकणार आन्सर लिहिणार द सोल्युशन इज ए इज इक्वल टू किती आहे बेटा? ए इज इक्वल टू किती आहे आलंय ना आपला आन्सर 2. आणि स्टुडंट बी इज इक्वल टू किती आलेले स्टुडंट 4. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने करून देईल. येस, आपण जाऊयात एक्झाम्पल नंबर 2 कडे. स्टुडंट हे आहे एक्झाम्पल नंबर 2. येस, आता स्टुडंट ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकता की x प्लस 7y इज इक्वल टू 10 हे आहे मित्रांनो इक्वेशन 1. त्याचबरोबर 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 हे आहे इक्वेशन नंबर 2. जर काही मित्रांनो तुम्हाला डाऊट येत असेल तर कमेंट मध्ये टाका, तुमच्या डाऊटचं नक्की सॉल्व्हिंग होईल. मित्रांनो व्हिडिओ रेकॉर्डिंग होतो या लाईव्हच्या वेळेस मित्रांनो मला तुमच्याशी बोलता येतं. कमेंट मध्ये तुम्ही काय टाकतात ते सुद्धा मित्रांनो मला त्याच्यावर बोलता येतं. पण ही तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ बघत असताल तर मित्रांनो तुम्हाला जेही वाटतंय ते मित्रांनो कमेंट मध्ये टाका. टाकल्यानंतर मी मित्रांनो पाहिल आणि त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ करण्यात येईल. ओके, आता स्टुडंट बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या ठिकाणी आहे करेक्ट. ओके, आता पहा सगळे की कोएफिशिएंट कोणाचे सेम आहेत रे? अरे कोणाचेच नाही. या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 2 आहे. म्हणजे कोणत्याच व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम नाहीत, म्हणजे आपल्याला करायला लागतील. येस, पण कोणाचे व्हेरिएबल सेम करायला आपल्याला सोपं जातं? ज्या व्हेरिएबलचा कोएफिशिएंट 1 असतो, त्याचे कोएफिशिएंट आपल्याला सेम करायला सोपं जातं. सो या ठिकाणी x चा कोएफिशिएंट 1 आहे. सो 1 च्या जागी आपण 3 करता येईल आपल्याला. म्हणजे 3 ने जर मल्टिप्लाय केलं स्टुडंट या ठिकाणी तर 3 1 3 होईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3 होईल, या ठिकाणी 3 होईल. आणि मित्रांनो कोएफिशिएंट सेम झाले की आपल्याला मित्रांनो त्याला कट करता येईल. ओके, सो दॅट म्हणजे आपल्याला या ठिकाणी 3 करायचं आहे तर 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल इक्वेशन 1 ला. मल्टिप्लाय करताना सगळीकडे करायचं. ओके, सो पहा यामध्ये लिहू आपण मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन 1. तुम्हाला माहिती मित्रांनो आपण सॉल्व्ह करतोय म्हणजे आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधायची आहे. आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणजे काय? त्याच्यामध्ये कोण आहे? x आणि y. त्याची व्हॅल्यू आपल्याला शोधायची बेटा. करेक्ट आहे. बघा स्टुडंट आता इथं आलोय आपण. 3 ने मल्टिप्लाय करा. काय होणार रे? 3x प्लस 3 7 21 y इक्वल टू 3 10 जा 30. ओके, हे इक्वेशन मित्रांनो याला आपण देऊया इक्वेशन नंबर 3. पण सर्वांना सांगण्यात येते आपण आता कोणाला मल्टिप्लाय केलं रे? आपण आता केलं मल्टिप्लाय इक्वेशन 1 ला. सो इक्वेशन 1 मित्रांनो कट करा. का बरं इक्वेशन 1 ला कट करायचं सर? त्याचं कारण हे बघा, मी कट करतोय तुम्हाला समजून सांगण्यासाठी, तुम्ही नाही करायचं. ओके मित्रांनो, इक्वेशन 1 वरूनच इक्वेशन 3 आणलंय आपण. म्हणजे इक्वेशन 1 आणि 3 मध्ये काही फरक नाहीये. येस, सो दॅट 1 आणि 3 मित्रांनो सेमच आहे, फक्त त्याला मल्टिप्लाय केलंय आपण. त्यामुळं एकतर 1 ला तुम्ही पिक्चर मध्ये घेणार किंवा 3 ला. पण आपण आता त्याला कट केलं इक्वेशन 1 ला. का बरं? आपण 3 कोएफिशिएंट सेम केले ना रे या ठिकाणी. बघा सेम केले कोएफिशिएंट म्हणजे आपलं काम झालंय ना. राईट. सो आता स्टुडंट यांची आपल्याला ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन डिसाइड करा. चला, या ठिकाणी साइन कोणते प्लस, या ठिकाणी साइन कोणते प्लस. जर दोघांचे साइन जर सेम असतील तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलेले, तुम्ही लिहून घेतलं असेल, त्यांची सबट्रॅक्शन करतो आपण. राईट. सो लिहूयात कोणातून कोण पण सबट्रॅक्शन करा. म्हणजे तुम्हाला वाटलं 2 मधून 3 करायचं का 3 मधून 2 करायचं, तुमच्या मनाने तुम्ही करू शकता. येस, आपण म्हणूयात सबट्रॅक्टिंग किंवा सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. मुलांनो मी इतके कष्ट करून मित्रांनो जर तुमच्यासाठी व्हिडिओज बनवतोय आणि एकदम छान बनवतोय, तुम्ही बघा क्लॅरिटी आहे, साऊंड क्लॅरिटी सुद्धा आहे, समजून पण व्यवस्थित सांगतोय. ओके, तुम्हाला अडचणीत तर कमेंट मध्ये टाका म्हणतोय. येस, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून एक मित्रांनो तुम्हाला सांगण्यात येत आहे, हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा ना राव मित्रांनो. म्हणजे मला लाईव्ह येता येईल ना, मी क्राऊड गोळा करतोय जेणेकरून मला लाईव्ह येऊन तुम्हाला परत शिकवता येईल. कळलं सगळ्यांना? सो दॅट मित्रांनो व्हिडिओ शेअर करा. येस, सो दॅट सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2. 2 मधून आपण 3 सबट्रॅक्ट करूया. चला करा. 2 नंबरचं इक्वेशन हे आहे. ओके, 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. इक्वेशन 3 काय बघा, 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. ओके, आपल्याला काय करायचे मित्रांनो? सबट्रॅक्शन. करेक्ट. ओके, सबट्रॅक्शन करताना मित्रांनो लोअर इक्वेशनचे साइन चेंज करायचे. ही सबट्रॅक्शनचं साइन. मग खालच्या इक्वेशनचे साइन बदला ना.
नाही बदलले तरी चालतील, पण तुम्हाला मग ते तुम्हाला जमलं पाहिजे करायला. ओके, म्हणजे इथं प्लस आहे तर होणार मायनस, इथं प्लस आहे तर होणार मायनस, इथं प्लस आहे तर होणार मायनस. जे नवीन साईन दिले ते ब्रॅकेटमध्ये दिले. आता बघा 3x मधून 3x गेले तर मित्रांनो हे जागेवर कॅन्सल होतं, कटाकट कटाकट. बरोबर, आन्सर 0 आला, याचं सोडून द्या. -2y - 21y. मित्रांनो हा रूल तुम्हाला माहिती असेल की -2 आणि -21 म्हणजे स्टुडंट -23. हे रूल माहित पाहिजे. -2 - 21 किती असतं? -23 असतं. ओके, आलं पाहिजे. इज इक्वल टू 7 - 30, 7 - 30 -23. दोन्ही साईडचं मायनस मायनस मित्रांनो प्लस. दोन्ही साईडचं मायनस मायनस प्लस कसं होतं? आपण मायनस साईनने दोन्ही साईडला मल्टिप्लाय करत असतो. येस, मायनस साईनने मल्टिप्लाय करता येतं का? नाही. -1 ने मल्टिप्लाय करत असतो आपण. मायनस साईनने मल्टिप्लाय करतो म्हणजे -1 ने मल्टिप्लाय करत असतो. लक्षात ठेवा, एकदम डिटेल सांगतोय. ओके, सो आपल्याला व्हॅल्यू काढायची मित्रांनो y ची. ओके, सो कसं होणार आता इकडे बघा. हे असं होईल 23y इज इक्वल टू 23, y इज इक्वल टू 23. हा 23 अपॉन ला हे कॅन्सल, आन्सर 1. म्हणजे y इज इक्वल टू किती बेटा? 1. म्हणजे y ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला? 1 भेटली. ही y ची व्हॅल्यू आपण पुट करणार. पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन. तुमच्या आवडीचं इक्वेशन कोणतं आहे बघा? 1, 2, 3 पैकी. मित्रांनो आवडीचं म्हणजे नेमकं कसं? ज्या इक्वेशन मध्ये आकडे छोटे असतील ते आपलं मित्रांनो आवडीचं इक्वेशन असतं. सो दॅट आकडे छोटे म्हणलं तर 1 मध्ये आहे, सो 1 मध्ये टाका. ओके, सो y ची व्हॅल्यू 1 टाकायची आपल्याला. 1x म्हणजे x प्लस 7 इंटू y म्हणजे 7 इंटू 1 इज इक्वल टू किती आहे? 10 आहे. सो x प्लस 7 इंटू 1 7 इक्वल टू 10. सो x इक्वल टू 10 प्लस 7 पलीकडे मायनस x इक्वल टू किती बेटा? 3. म्हणजे x चा आन्सर भेटलं 3, y ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1. सो आपण मस्तपैकी या ठिकाणी नाव टाकणार बेटा. आन्सर द सोल्युशन इज x इक्वल टू 3 अँड बेटा y इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने मित्रांनो आपण x ची सुद्धा व्हॅल्यू शोधली आणि y ची सुद्धा व्हॅल्यू शोधली. 2 एक्झाम्पल झाले, एक ऍक्टिव्हिटी झाली. ओके, येस बेटांनो, एक्झाम्पल नंबर 3 कडे चाललोय आपण आता. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 मित्रांनो तुम्ही होमवर्कला करू शकता. येस, एक्झाम्पल नंबर 3 होमवर्कला करा. एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व्ह करून देतोय. एक्झाम्पल नंबर 3 जर नाही आलं तर परत एक्झाम्पल नंबर 3 वरती परत व्हिडिओ घेऊन येईन मित्रांनो. येस, सो एक्झाम्पल नंबर मित्रांनो 4. ओके, आता स्टुडंट एक्झाम्पल नंबर 4 मध्ये आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. सॉल्व्ह करायचं म्हणजे स्टुडंट सॉल्व्ह करायचं म्हणजे याच्यामध्ये कोण आहे? व्हेरिएबल. m ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आणि मित्रांनो n ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची, कारण ते व्हेरिएबल आहे त्यामध्ये. इज एक्झाम्पल बेटा. येस, आता लिहिणार 5m - 3n इक्वल टू 90, इक्वेशन नंबर 1. त्याचबरोबर m - 6n इज इक्वल टू -7, इक्वेशन नंबर 2. मित्रांनो या ठिकाणी कोएफिशिएंट सेम आहेत का? कोणाचेच नाहीयेत. m चे कोएफिशिएंट या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी काहीच नाही म्हणजे स्टुडंट 1 आहे. या ठिकाणी -3, या ठिकाणी -6, कोणाचेच कोएफिशिएंट सेम नाही. करूयात ना मग, काय अडचण आहे करायला? करूयात. कसं करणार स्टुडंट? या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 1 च्या जागेवर आपण 5 आणू म्हणजे 5 ने मल्टिप्लाय करायचं मित्रांनो इक्वेशन नंबर 2 ला. सो या ठिकाणी लिहिणार मल्टिप्लाय बाय 5 टू इक्वेशन 2. इक्वेशन 2 ला मित्रांनो आपण 5 ने मल्टिप्लाय करू. सो कसं होणार बघा. 5m मायनस 5 का 30 बघा म्हणजे 30n, 5 तर 35 म्हणजे -35. आणि या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 कोणावरनं आणलो आपण? इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 आपण 2 वरनं आणलं, मग 2 ला आपण कट करून टाकू. येस, त्याला पिक्चर मध्ये घ्यायचंच नाही आता, कारण 2 आणि 3 मध्ये फरक काय? मल्टिप्लाय करून तर आणलाय आपण, त्यामुळे काय त्याला घ्यायचं नाही. ओके, आता स्टुडंट बघा इक्वेशन 1 आणि 3 याच्यामध्ये स्टुडंट असं झालंय आता की 5m आणि 5m सेम आलंय. कॅन्सल करून टाकू, त्याला इलिमिनेट करू, रिमूव्ह करू. म्हणजे m ला रिमूव्ह केलं की आपल्याला n ची व्हॅल्यू भेटेल, राईट? सो त्यांचे साइन बघा, प्लस आहे आणि प्लस आहे. जर सेम साइन असतील तर काय करतात? सबट्रॅक्शन. सो करूयात, लिहूयात सबट्रॅक्टिंग इक्वेशन
3 फ्रॉम इक्वेशन सेकंड. 2 मधून 3 मित्रांनो आपण सबट्रॅक्ट करूयात. मग आता कसं करणार आहे ते बघा. 2 नाही रे, फ्रॉम 1. 1 मधून आपण 3 सबट्रॅक्ट करणार. सो लिहूयात स्टुडंट बघा. 5m मायनस 3n इज इक्वल टू 90. त्याच्यामधून हे सबट्रॅक्ट करायचं. 5m मायनस 30l इज इक्वल टू मायनस 35. येस. ओके. सबट्रॅक्ट करताना काय करतात मगाशी सांगितलं. साइन चेंज. प्लस हे होणार मायनस, मायनस हे होणार प्लस, मायनस हे होणार प्लस. बरोबर आहे बेटा. मग आता 5m मायनस 5m कॅन्सल झाला, आन्सर 0 आला. तुम्ही पण सायमल्टेनियसली करा मित्रांनो. कमेंट मध्ये बघ, मी ज्यावेळेस लिहिणार आहे त्यावेळेस आधीच आन्सर मनात सांगा किंवा कमेंट मध्ये टाका, काय प्रॉब्लेम आहे, टाका ना. येस. सो बघा 3n आणि हे मायनस 30 आहे बेटा. मायनस 30 म्हणजे 30, म्हणजे सॉरी मायनस नाही प्लस. इकडे बघा नवीन साइन प्लस दिले आपण. म्हणजे 30n मधून वजा 3 म्हणजे किती झाले 27n इक्वल टू हे 35 आहे आणि 19. 35 आणि 19 म्हणजे 35 आणि 19 किती झाले 35 आणि 45, 45 आणि 9 54. येस. म्हणजे आता भेटले आपल्याला बघा 27n इज इक्वल टू 54. दोन्ही साइडला 27 ने आपण डिवाइड करू. येस. हे कॅन्सल होतं. n बरोबर काय होणार 27 दुने 54 असतं. म्हणजे n इज इक्वल टू किती भेटलं आपल्याला 2. करेक्ट आहे. येस. आता आपण म्हणणार पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. तुम्हाला आवडीचं इक्वेशन ज्याच्यामध्ये आकडे सोपे त्यामध्ये टाका. याच्यामध्ये सोपं कोणतं वाटतंय इक्वेशन 2 वाटतंय. इक्वेशन 2 मध्ये टाकू. ओके. तुम्हाला पाहिजे त्या इक्वेशन मध्ये टाका. आन्सर आपलं बदलणार नाही, तेच येणार. ओके. सो इक्वेशन 2 मध्ये सो m मायनस 6n 6 इंटू 2 इक्वल टू मायनस 7. सो m मायनस 6 दुने 12 म्हणजे 12 इक्वल टू मायनस 7. सो m इक्वल टू हे मायनस 7 मायनस 12 पलीकडे प्लस 12. येस. सो m इज इक्वल टू बघा 12 आणि वेगळे साइन आहेत म्हणजे सबट्रॅक्शन. 12 7 गेले 5 म्हणजे प्लस 5 कारण की 12 हा मोठा नंबर आहे त्याचा साइन प्लस आहे. सो m इज इक्वल टू प्लस 5. मस्तपैकी आपण नाव टाकणार बेटा आन्सर आणि लिहिणार द सोल्युशन इज. सोल्युशन इज m इज इक्वल टू 5 आणि n इज इक्वल टू 2. आन्सर करेक्ट आहे का हे चेक करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं आहे LHS मध्ये टाका, उत्तर RHS आलं पाहिजे. बघा स्टुडंट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. ओके मित्रांनो ही आहे RHS आणि एवढी आहे मित्रांनो LHS. RHS तर 19 तुमची फिक्स आहे. मग LHS मध्ये टाका ह्या किमतीने आन्सर 19 आलं पाहिजे. बघा सगळे LHS चेक करतोय मित्रांनो. एक्झाम्पल संपलेलं आहे. बघा 5 इंटू m म्हणजे 5 इंटू m म्हणजे 5 इंटू 5 मध्ये मायनसचं साइन आहे. येस. 3 इंटू n आहे 2. सो 5 भाजे 25 वजा 6 उत्तर किती येतं 19 आणि हीच काय बेटा तुमची RHS. म्हणजे आपला आन्सर कसं आहे स्टुडंट बरोबर आहे. राईट. मी तुम्हाला मित्रांनो तीन एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेत. सायमल्टेनियस इक्वेशन काय असतं ते सुद्धा सांगितलं, ऍक्टिव्हिटी सांगितली आणि एक एक्झाम्पल होमवर्कला दिले. बघूयात पुढचे एक्झाम्पल्स. स्टुडंट या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 5 हे तुम्हाला होमवर्क देतोय मी. एक्झाम्पल नंबर 5 म्हणजे होमवर्क देतोय म्हणजे लगेच ताबडतोब करा लगेच. या ठिकाणी तुम्हाला दिसणार बेटा की 5x + 2y - 3 आहे. याच्यामध्ये x चा कोएफिशिएंट 1 आहे. सो तुम्ही x चे कोएफिशिएंट सेम करू शकताय. x चे कोएफिशिएंट सेम केले, ह्याला प्लस साइन आहे प्लस साइन आहे, सबट्रॅक्ट करा, x निघून जाईल, y ची किंमत भेटेल. झालं x आणि भेटणार तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू. सोपं आहे ते, तुम्ही करून टाका मित्रांनो. त्याचबरोबर एक्झाम्पल नंबर आता 6 मित्रांनो या ठिकाणी घेतोय मी. जर तुम्हाला होमवर्क दिलेल्या पैकी जर कोणतं आलं नाही तर मित्रांनो ते तुम्ही मला नक्की विचारा. ओके मित्रांनो हे जरा एक्झाम्पल थोडं वेगळ्या टाईपचं आहे. वेगळं म्हणजे सोपंच आहे, थोडासा वेगळा टाईप आहे. का वेगळा टाईप आहे ते सुद्धा सांगतो. बघा स्टुडंट 1/3x + y 10/3 हे पहिलं इक्वेशन आणि हे दुसरं इक्वेशन. याच्यामध्ये अडचण अशी झाली मित्रांनो की 3 आणि हा 3 डिनॉमिनेटरला आलाय. जर डिनॉमिनेटरला जर नंबर आले तर मित्रांनो मुलांना कॅल्क्युलेशन साठी अवघड वाटतं, कारण की असले कॅल्क्युलेशन हुशार मुलांना जमतात, पण मित्रांनो जे विद्यार्थी मीडियम असतात त्यांना मित्रांनो हे अवघडच जातं. येस. याच्यामध्ये डिनॉमिनेटरला 4 आलाय म्हणजे हे सुद्धा मित्रांनो थोडंसं अवघडीचंच काम आहे. करेक्ट आहे.
ओके, सो दॅट कसं करायचं बघू. पहिले डिनॉमिनेटर आपण रिमूव्ह करून टाकू. आता हे डिनॉमिनेटर कसे रिमूव्ह करायचे बघा. लिहूयात आपण, पहा सगळे, 1/3 x प्लस वाय इक्वल टू 10/3 इक्वेशन 1. परत 1/4x 1/4 नाही 2x आहे. सो 2x प्लस 1/4 y इज इक्वल टू 11/4. हे आहे मित्रांनो इक्वेशन नंबर 2. करेक्ट आहे? येस. आता स्टुडंट हे डिनॉमिनेटरचे नंबर्स आपल्याला काढून टाकायचे. करेक्ट? येस. आता काय करणार आपण, इक्वेशन 1 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 कॅन्सल होतो बघा. म्हणजे या ठिकाणी जो 1/3 आहे ना, त्याला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 कॅन्सल होतो. म्हणजे कॅन्सल जर डिनॉमिनेटरचा नंबर करायचा आहे तर त्याच नंबरने आपल्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. करूयात. सो लिहू इकडे, मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन 1. काय होणार आहे, 3 ने मल्टिप्लाय केलं की 3 कॅन्सल, म्हणजे झालं फक्त x. 1x म्हणजे x प्लस 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3y होईल. 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 कॅन्सल, म्हणजे राहणार काय 10. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता मित्रांनो इक्वेशन नंबर जर आपण 3 लिहिलं ह्याला तर इक्वेशन 1 संपला, त्याची गरज नाही आता आपल्याला बेटा. आता इक्वेशन 2 कडे जाऊयात. बघा इथं डिनॉमिनेटरला 4 आहे, म्हणजे 1/4 त्याला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 कॅन्सल होतो. म्हणून मल्टिप्लाय 4 करा आणि डिनॉमिनेटरचा 4 काढून टाका. सो लिहू आपण मल्टिप्लाय बाय 4 टू इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंडला 4 ने मल्टिप्लाय करू, काय होणार सांगा, 4 टू जा 8, 8x प्लस 4 ने मल्टिप्लाय केलं 4 कॅन्सल, म्हणजे काय येणार y इक्वल टू 4 ने मल्टिप्लाय केलं 4 कॅन्सल, आन्सर किती येणार मित्रांनो 11. आणि हे झालं मित्रांनो इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 2 वरून मित्रांनो आपण इक्वेशन 4 आणलंय, समजलं असेल तुम्हाला. आता इक्वेशन 2 पण कॅन्सल करू आपण, कारण की 2 वरूनच आपण इक्वेशन 4 आणलंय. राईट. सॉल्व्ह करायचंय, याच्यामध्ये व्हेरिएबल आहेत x आणि y, म्हणजे नक्कीच आपल्याला x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू शोधायची आहे. करेक्ट. सो दॅट सॉल्व्ह करूया आपण बेटा. देखो 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 काली मादारी आया देखो. राईट. ओके स्टुडंट बघा, कोणाचे कोएफिशिएंट सेम येतो, कोणाचेच कोएफिशिएंट सेम नाहीये. x चा कोएफिशिएंट 1 आहे, x चा कोएफिशिएंट 8 आहे. मग 1 म्हणलं तर 1 च्या जागी आपल्याला 8 करणं सोपं जातं. ओके, या ठिकाणी म्हणजे 8 ने मल्टिप्लाय करणार आपण इक्वेशन 3 ला. बस तर लिहूयात मल्टिप्लाय बाय 8 टू इक्वेशन कोणतं रे 3, इक्वेशन 3. चला 8 ने मल्टिप्लाय करा, 8x प्लस 8 24 24y 880. येस, इक्वेशन नंबर 5 बनणार आता. येस, 3 वरून 5 आणलंय आपण, म्हणजे 3 ला आपण रिमूव्ह करू. मी करतोय, तुम्ही नका करू, हे तुम्हाला नाही करायचंय. येस, म्हणजे आता इथं बघा इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 यांच्यामध्ये 8x सेम आलाय. मग यांची एडिशन करायची का सबट्रॅक्शन बेटा. ह्या 8x चा साइन प्लस आहे, याचा सुद्धा साइन प्लस आहे, सबट्रॅक्शन करणार. लिहूयात सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 4. ओके, लिहूया आपण. बघा 4 वालं 8x प्लस y इक्वल टू 11. त्याचं सबट्रॅक्ट करायचं 8x प्लस 24y इज इक्वल टू 80. करेक्ट आहे बघा. ओके बेटा, बघ आता सबट्रॅक्शन करायची म्हणजे काय करायचं, लोअर इक्वेशनचे साइन चेंज करणार. या ठिकाणी प्लस हे होणार मायनस, या ठिकाणी प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. 8x मायनस 8x कॅन्सल, 1y वजा 24y वजा 23y. बरोबर. आता 11 वजा 80, आता 80तनं 10 गेले 70, 70 मधनं 1 गेला 69, आणि मोठ्या संख्येचं साइन मायनस 69. दोन्ही साइडचं मायनस आहे, सो मायनस मायनस प्लस. आपल्याला y ची व्हॅल्यू शोधायची आहे बेटा, म्हणजे दोन्ही साइडला आपल्याला 23 ने मल्टिप्लाय 23 ने डिवाइड करायचं, म्हणजे 23 कॅन्सल होत असतं. 23 कॅन्सल, म्हणजे y ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 23 का 23 त्रिक 69. सोपं आहे, येईल तुम्हाला. म्हणजे y ची व्हॅल्यू भेटली 3 बेटा. येस, पुढे जाऊ आपण पुढच्या पेजवर. या ठिकाणी
y इज इक्वल टू भेटला आपल्याला 3. मग आपण म्हणणार पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायचं आता y इज इक्वल टू 3? हे बघा, यामध्ये तुम्ही बघू शकता इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकलं तरी चालेल. मात्र इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये टाकू नका, कारण की याच्यामध्ये डिवाइडला 4 आणि 3 आहे, त्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेशनला अवघड जाईल. बाकी कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्ही त्या किमती टाका, म्हणजे एकच किंमत आली भेटली आपल्याला, ती म्हणजे 3. आपण टाकूया ती किंमत याच्यामध्ये 3. सोपं आहे. x प्लस 3y इक्वल टू 10. ओके, x प्लस 3 मध्ये बघा काय आहे, x प्लस 3y इक्वल टू 10. x प्लस 3y इक्वल टू 10. y ची व्हॅल्यू 3 पुट करा. सो x प्लस 3 इंटू 3 इक्वल टू 10. सो x प्लस 3 इंटू 3 9 इक्वल टू 10. स्टुडंट 9 पलीकडे गेला तर तो मायनस होईल. सो x इज इक्वल टू 10 आणि हे मायनस 9. सो x इक्वल टू 10 मायनस 9 म्हणजे किती बेटा 1. सो x ची व्हॅल्यू आपल्याला फक्त किती भेटली मित्रांनो, 1 भेटली आहे. ओके, सो x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू दोन्ही सुद्धा व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. सो मस्तपैकी नाव टाकणार आपण आन्सर आणि लिहिणार द सोल्युशन इज. द सोल्युशन इज ते म्हणजे x इक्वल टू 1 आणि बेटा y इक्वल टू 3. करेक्ट. मित्रांनो व्हिडिओ जवळजवळ मित्रांनो 40 मिनिटांचा व्हिडिओ झालाय, त्यामुळे मित्रांनो जास्त व्हिडिओ मोठा जर केला तर मित्रांनो तुम्हाला ते लॉंग वाटेल. त्यामुळे मित्रांनो हा जो लेक्चर आहे सेकंड तो मित्रांनो मी थांबवतोय. आणि जे स्पेशल टाइपचे जे इक्वेशन्स आहेत, जसं की मित्रांनो हे वाले 1 आणि 2 दोनच एक्झाम्पल राहिलेत मित्रांनो, त्याच्यासाठी मित्रांनो नवीन व्हिडिओ मला बनवावा लागेल, नाहीतर हा व्हिडिओ जरा लॉंग होईल. समजलं सगळ्यांना? ओके, सो दॅट मित्रांनो हा व्हिडिओ जरा लॉंग होईल, त्यामुळं ह्या दोघांचाच व्हिडिओ मित्रांनो स्पेशल टाइपचे. याच्या आधी मित्रांनो याच्यावर क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे त्याला मी जरा नवीन व्हिडिओ मध्ये घेतो. जर याच व्हिडिओ मध्ये टाकलं तर तुम्ही कंटाळलेले असणार आतापर्यंत बघून, आणि या एक्झाम्पल्स कडे तुमचं लक्ष नाही लागायचं. त्यामुळे मित्रांनो त्याच्यासाठी मी नवीन व्हिडिओ करणार आहे. राईट मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा. ते बेल आयकॉनचं बटन पण फोडा. आपल्या मित्रांना सांगा, जेणेकरून मित्रांनो मला तुम्हाला लाईव्ह शिकवता येईल, ते पण मित्रांनो युट्यूबला. ओके, आणि मित्रांनो मला तुमच्याशी कॉन्व्हर्सेशन करता येईल, आणि मग आपला जो 10thचा जर्नी आहे तो एकदम सोपा होईल आणि आपल्याला भारी सुद्धा वाटेल शिकताना. तुम्हाला काही अडचण येऊ द्या, तुमचा जो ड्रीम आहे, तुमचा जो गोल आहे, त्या गोल पर्यंत मित्रांनो तुम्हाला पोहोचवण्याचं मी स्वतः काम करीन. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला शेअर तर करावंच लागेल मित्रांनो. धन्यवाद.